नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या नक्कीच शेवटच्या टप्प्यावर आपल्याला दिसतोय। 10 ते 11 जण स्पर्धक आता बाकी आहे। नक्कीच कोण कोण बाहेर गेलेला आहे, कोण कोण आतमध्ये आहे, वाईल्ड कार्ड एंट्री कसे खेळत आहे, त्यामध्ये काय गोष्टी आहे, नक्कीच त्यावर आपण चर्चा करणार आहोत। तसंच सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार परत एकदा ती गोष्ट घडणार आहे। अर्थात कोणती तर 100 दिवसाचा जो शो आहे, मिळालेल्या माहितीनुसार तो परत एकदा 70 दिवसाचा होणार आहे अशी सध्या चर्चा रंगताना दिसते। त्यामागचं कारण काय नक्कीच ते जाणून घेऊया। तसंच अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की करा, भरपूर विषय आहे, चला पुढे बोलूया। तर जवळपास 50 ते 60 दिवस आता बिग बॉस मराठी सीझन 6 ला झालेले आहे आणि आतापर्यंत जर बघितलं तर ठीकठाक, म्हणजे जसं मागचं सीझन गाजलं होतं, जसं मागचं सीझन TRP मध्ये बूस्ट झालं होतं, तसं नक्कीच हे सीझन नाही आहे हे स्पष्ट झालेलं आहे। आता 3 वाईल्ड कार्ड एंट्री सुद्धा झालेली आहे। राखीनंतर परत एकदा 3 जण आले होते, म्हणजे जवळपास आपण 4 पकडूया। परंतु जी गोष्ट पाहिजे होती, ज्या स्तरापर्यंत हे बिग बॉसचं सीझन पाहिजे होतं, अपेक्षा होती, त्या प्रमाणात हे गेलेलं नाहीये आणि त्यामुळे भरपूर काही गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे। आता जर आपण बघितलं तर अगदी 10 ते 11 जण बाकी आहेत शेवट म्हणजे कालच तर जर शो पाहिला असेल, काल परवाच असतं प्राजक्ता गेली। नक्कीच आता भरपूर काही गोष्टी आहेत, काही जण चांगले खेळत आहे, काही जण खूपच खराब, म्हणजे अक्षरशः आता एकसाथ 3-4 जण जरी काढले तरी चालतं असं वाटतंय। तर भरपूर काही गोष्टी घडताना दिसत आहे। परंतु मिळालेल्या माहितीनुसार अगदी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की हा शो परत एकदा 70 दिवसाचा होणार। तुम्हाला पहिली गोष्ट सांगायची झाली तर मागचं जे सीझन होतं ते 100 दिवसाचं अतिशय कडक असं सीझन झालं असतं, परंतु हिंदीच्या शोमुळे, हिंदी बिग बॉसमुळे 100 दिवसाचा शो हा 70 दिवसाचा करण्यात आलेला होता। अर्थातच मागचं सीझन दिसतच असेल तुम्हाला, सूरज होता, त्यानंतर अभिजित दादा होता, वर्षाताई होती, भरपूर काही होते। जर आपण बघितलं तर अत्यंत कडक असं, म्हणजे काही रील स्टार होते, काही सुपरस्टार होते, काही मालिकेतील स्टार होते, असं समीकरण कडक असं होतं। परंतु जर आपण बघितलं तर मागचं सीझन हे 100 दिवसाचं होणार होतं, ते 70 दिवसाचं चालू होतं। भरपूर नाराजी प्रेक्षकांमध्ये होती। आता त्यानंतर हे सीझन आलं, असं अपेक्षा होती की हे सीझन सुद्धा भरपूर गाजणार, भरपूर प्रमाणात हिट ठरणार, परंतु तसं काही झालं नाही। भरपूर अपेक्षा भंग झाल्या एक प्रकारे पाहिलं तर। थोडा वेळ घेतला असता आणि परत थोडा हळूवारपणे सुरू केला असतं तरी चाललं असतं असं वाटतंय सध्या। परंतु आता जरा बघितलं तर TRP मुळेच, मिळालेल्या माहितीनुसार TRP मुळेच 70 दिवसाचा शो करणार आहे अशी सध्या माहिती मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार, सूत्रांच्या माहितीनुसार, कारण TRP फार कमी प्रमाणात जातीये। भाऊचा धक्का असू द्या किंवा रेग्युलर एपिसोड असू द्या, राखी बूस्ट करते। जर एक प्रकारे डायरेक्टली सांगायचं झालं तर राखीच एक प्रकारे TRP ला थोडंफार बूस्ट करताना आपल्याला दिसते। नाही तर विशाल असू द्या, त्यानंतर दिव्या तर नाहीच, राधा नाही, दिव्या नाही, राकेश बापट का खेळतोय, कसं खेळतोय हे त्यालाच कळत नाहीये। अर्ध्याच्या वरती टास्क भाऊ आपले खेळूच देत नाही। त्यानंतर अनुश्री असू द्या, भरपूर काही अत्यंत फालतू प्रमाणात खेळताना दिसत आहे। तर त्यामुळेच कुठेतरी आता हा शो 70 दिवसाचा करणार आहे अशी माहिती मिळत आहे। तर नक्कीच यामध्ये लवकरात लवकर काही गोष्टी आवरण्याचा प्रयत्न होणार, लवकरात लवकर घराच्या बाहेर सुद्धा काढण्यात येणार। 2-2, 3-3 स्पर्धक घराच्या बाहेर जाताना आपल्याला दिसू शकतात जर 70 दिवसाचा शो केला तर। कारण आता 50-55 दिवस झालेले आहेत, खरं पाहिलं तर झालेलं आहे, अर्ध सीझन झालेलं आहे आता। नक्कीच त्या संदर्भात जर बघितलं तर 2 ते 3 स्पर्धक सुद्धा ॲट अ टाइम जाऊ शकतात। तर तुम्हाला हे सीझन कसं वाटतंय? मागचं सीझन चांगलं वाटलं की हे सीझन चांगलं वाटलं? तसंच या सीझनमध्ये कोण अत्यंत कडक खेळताना तुम्हाला दिसतंय, कोण अत्यंत खराब खेळताना तुम्हाला दिसतंय? कमेंट करून नक्की सांगा। बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडत असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।